मी प्रभूला धन्यवाद देते प्रियानो की परमेश्वराने मला ही संधी दिली त्याच्या पवित्र वचनातून बोलण्याची। मी प्रभूचे आभार मानते। तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते। विशेषतः प्रियानो आज आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि खूप काही गोष्टी परमेश्वर आज त्याच्या वचनातून आम्हाला शिकवणार आहे। सो प्रियानो आम्ही आमच्या जीवनात कधी ना कधी केव्हा ना केव्हा तरी आम्ही प्रवास केलेला आहे सगळ्यांनी। कधी कधी जवळचा प्रवास असतो किंवा कधी कधी खूप दूरचा प्रवास असतो आणि या प्रवास करत असताना प्रियानो अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात, बघायला मिळतात। नवीन लोक, नवीन संस्कृती, नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं, बऱ्याच काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो, शिकायला मिळतात। आणि कधी कधी प्रियानो हा प्रवास आमच्यासाठी खूप आनंददायक ठरतो, कारण त्याच्यामुळे आमच्या प्रियजनांच्या भेटी होतात किंवा अनेक असे प्रसंग असतात एक चांगल्या प्रकारचे की ज्यामुळे प्रियानो आम्हाला आनंद होतो आणि तो प्रवास आम्हाला खूप आल्हाददायक असा वाटतो। पण कधी कधी असेही प्रवास आमच्या जीवनामध्ये येतात प्रियानो, किंवा असेही प्रसंग प्रवासादरम्यान येतात की तो प्रवास कधी कधी आम्हाला खूप त्रासदायक किंवा आम्हाला प्रियानो कधी कधी तो प्रवास आमच्यासाठी हानिकारक पण ठरतो, हे की नाही। दोन्ही प्रकारचे प्रवास आम्ही बघतो की कधी कधी चांगले अनुभव येतात, कधी कधी वाईट पण अनुभव येतात। आणि प्रियानो आम्ही बघतो की हा जो प्रवास आहे प्रियानो, ज्या प्रकारे आम्ही कधी ना कधी प्रवास करतो तसंच प्रियानो आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा प्रवासच करत आहोत। हालेलुया। आमचं जीवन हे एक प्रवासच आहे आणि हे प्रवास करत असताना प्रियानो खूप काही गोष्टी चांगल्या घडतात, खूप काही गोष्टी आनंद देणाऱ्या घडतात, परंतु खूप काही गोष्टी असतात ज्या आम्हाला त्रासदायक पण कधी कधी आमच्या प्राण घेऊ इतपत भयंकर अशा घटना किंवा अशा गोष्टी या प्रवासामध्ये घडतात। सो प्रियानो आज ज्या विषयाला आम्ही बघणार आहोत प्रियानो, तो विषय आहे महागात पडलेला प्रवास। हालेलुया। सो एक व्यक्ती आहे प्रियानो ज्याच्या प्रवासाबद्दल आम्ही बायबलमध्ये बघतो। सो प्रियानो आम्ही दोन्ही प्रकारचे प्रवास बायबलमध्ये बघतो प्रियानो। मागील दिवसामध्ये आम्ही अब्रामाच्या प्रवासाबद्दल बघितलं, कशा प्रकारे तो ऊरमधून हारानमध्ये, कशा प्रकारे त्याने प्रियानो कनान देशामध्ये भ्रमण केलं, कशा प्रकारचा इस्रायल लोकांनी प्रवास केला प्रियानो आणि तो प्रवास त्यांच्यासाठी कसा ठरला, ह्या सगळ्या गोष्टी प्रियानो मागील दिवसामध्ये आम्ही बघितल्या। मग बऱ्याच गोष्टी मला वाटतं तुम्हाला यातून क्लिअर झाल्या असेल की प्रवास कसा होता। इस्रायल लोकांचा प्रवास आम्ही बघितला मिस्रापासून तर कनानपर्यंत, की नाही। त्यांना किती वेळ लागला, त्या प्रवासादरम्यान काय काय झालं, कशा कशा घटना घडल्या, प्रत्येक गोष्ट मला वाटतं आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती, बरोबर। सो प्रियानो आम्ही बघतो की हा जो विषय आहे प्रियानो हा प्रभूकडून मिळालेला विषय आहे आणि प्रियानो परमेश्वराने हा विषय मला दिला। बऱ्याचदा आपण ह्या वचनाला ऐकलेलं आहे, परंतु ज्याही वेळेस परमेश्वर त्याचं वचन देतो प्रियानो, प्रत्येक वेळेस परमेश्वर त्या वचनाचं नवीन प्रगटीकरण देत असतो। हालेलुया। सो ज्या प्रकारे प्रियानो हा विषय आम्ही बघत आहोत आणि हा विषय आहे महागात पडलेला प्रवास। आणि हा प्रवास कधी महागात पडला, का पडला, याची कारणं काय होती, सो ह्या सगळ्या गोष्टी प्रियानो आजच्या वचनामध्ये आम्ही बघणार आहोत। त्यापूर्वी प्रियानो प्रवास सफळ करणं किंवा आशीर्वादित करणं हे देवाच्या हातात आहे। ज्या प्रकारे बायबलमध्ये आम्ही बघतो प्रियानो उत्पत्ती याचा 24वा अध्याय वचन 56, उत्पत्ती 24। पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला घेऊ नका, मला निरोप द्या, मला आपल्या धनाकडे जाऊ द्या। ओके, या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो, पण तो त्यांना म्हणाला परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे। सो प्रवास सफळ करणं हे कोणाच्या हातामध्ये आहे? परमेश्वराच्या हातात। ज्या प्रकारे आम्ही बायबलमध्ये बघतो की अब्राहमाने त्याचा जो एक विश्वासू सेवक आहे, त्याचं नाव काय? अब्राहमाचा विश्वासू सेवक दिमिश्की अलिएझर, बरोबर। मला वाटतं मागच्या महिन्यातच आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आहे ना, तो कसा दिमिश्कमधून भेटला ह्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या। सो तो दिमिश्कामधून अब्राहमाला भेटला आणि तो अब्राहमाचा एक विश्वासू सेवक आहे आणि प्रियानो इसाकासाठी पत्नी आणण्याची जबाबदारी परमेश्वराने प्रियानो आम्ही बघतो की एलिएझरला दिली। आणि प्रियानो आम्ही पूर्णपणे जर या बायबलच्या पुस्तकातून जर अभ्यास केला तर एलिएझरच्या प्रवासाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की तो कसे उंट घेऊन निघाला, त्यासोबत कसं त्याने मौल्यवान वस्तू घेतल्या, भेटी घेतल्या आणि ह्या सगळ्या घेऊन प्रियानो आम्ही बघतो की तो
रिबिकेकडे आला आणि ज्यावेळेस प्रियानो रिबिकेकडे आल्यानंतर प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की तो त्याच्या जो लाबान आहे बथुएल आहे त्याच्याशी त्याचं संभाषण होतं आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो रिबिकेचे भाऊ आणि आई एलिएझरला म्हणतात की रिबिकेला आणखी थोडे दिवस राहू द्या, है की नाही. त्यावेळेस प्रियानो जो एलिएझर आहे तो ज्या प्रकारे म्हणतो की पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे तर मला ठेवून घेऊ नका, मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या. सो ह्या वचनातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला समजते प्रियानो की परमेश्वर हा प्रत्येक व्यक्तीचा जो प्रवास आहे तो केवळ परमेश्वरच सफळ करू शकतो. हालेलुया. सो प्रवास सफळ होणं हे देवाच्या हातात आहे आणि प्रियानो आम्ही देखील प्रत्येकजण आमच्या जीवनाचा प्रवास करत आहोत. हालेलुया. करत आहात की नाही. जीवन हा एक प्रवासच आहे, लेकिन आम्ही थोड्या दिवसासाठी या ठिकाणी आलेले आहोत. आम्ही परकीय या ठिकाणी आहोत. आमचं खरं नागरिकत्व, आमचं खरं हे आमचं स्वर्गीय सियोन देश आहे प्रियानो. आम्ही फक्त थोड्या दिवसासाठी या जगामध्ये प्रवासी आहोत आणि आमचा प्रवास संपला की आम्ही आमच्या प्रभूकडे जाणार आहोत, की नाही. सो प्रियानो आम्ही बघतो की आमचा हा जीवनाचा जो प्रवास आहे प्रियानो हा देखील जर आम्हाला प्रियानो वाटत असेल की सफळ व्हावा तर प्रियानो आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे देवाच्या मार्गदर्शनानुसार प्रियानो हा प्रवास करणं गरजेचं आहे, तरच आमचा प्रवास काय होईल, सफळ होईल. आम्ही बघतो की परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याने प्रियानो प्रार्थना केली. त्या दरम्यान आम्ही बघतो की बऱ्याच वेळेस रिबिकेला भेटण्या अगोदर त्याने प्रार्थना केली आणि आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्रवासात होत्या. सो आमच्याही जीवनामध्ये प्रियानो परमेश्वराकडून मार्गदर्शन आणि प्रार्थना ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे ज्या आमच्या प्रवासाला सफळ करू शकतात. हालेलुया. ज्या प्रवासामध्ये परमेश्वराचं मार्गदर्शन नाही, ज्या प्रवासामध्ये प्रार्थना नाही, तो प्रवास सफळ होऊ शकतो का? सो एलिएझरचा प्रवास परमेश्वराने सुखाचा केला, सफळ केला, कारण प्रियानो या प्रवासादरम्यान त्याने प्रार्थना केल्या, परमेश्वराचं मार्गदर्शन मागितलं. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या प्रियजनांच्या जीवनाचा प्रवास सफळ व्हा तर प्रियानो दोन मुख्य गोष्टी तुमच्या जीवनात असायला हव्यात, त्या म्हणजे परमेश्वराचं मार्गदर्शन आणि प्रभूला केलेली प्रार्थना. या व्यतिरिक्त कुठलाच मार्ग नाही आमचा मार्ग सफल होण्यासाठी, आमचा प्रवास सफल होण्यासाठी. जर आम्हाला वाटत असेल की परमेश्वराने माझ्या जीवनाचा प्रवास हा सफळ करावा तर प्रियानो ह्या दोन गोष्टी तुम्ही निरंतर तुमच्या जीवनामध्ये ठेवा. परमेश्वराला योग्य मार्गदर्शन मागा, परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि प्रियानो तुम्ही निश्चित तुमच्या जीवनातला प्रवास सफल होताना पाहताल. हालेलुया. सो मी बघतो की प्रियानो बऱ्याचदा प्रियानो काही जे प्रवास होते प्रियानो आम्ही बायबलमध्ये बघतो की ते प्रवास खूपच त्रासदायक झाले किंवा खूपच प्रियानो त्या प्रवास करण्यासाठी वेळ लागला. हालेलुया. सो आम्ही बघतो की ज्यावेळेस इस्रायल लोकांनी प्रवास केला त्यांच्या अविश्वासामुळे त्यांना किती वर्ष लागले, 40 वर्ष. सो मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की नाही, त्यांच्या अविश्वासपणामुळे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने इतका वेळ त्यांना लावला त्या ठिकाणामध्ये जाण्यासाठी, वचनदत्त देश मिळण्यासाठी. सो कधी कधी आम्ही देखील प्रवास करतो प्रियानो आमच्या जीवनाचा, परंतु आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रवासामध्ये ज्यावेळेस अविश्वास येतो प्रियानो, ज्या गोष्टी आम्हाला लवकर मिळणार असतात, ज्या गोष्टीला आम्ही लवकर प्राप्त करू इच्छितो प्रियानो, त्या गोष्टी प्रियानो काय होतात, दुरावल्या जातात ज्यावेळेस अविश्वास आमच्या जीवनात असतो तेव्हा. परंतु जर आम्ही विश्वासूपणे चालतो तर जरी तो प्रवास दूरचा आहे प्रियानो, लांबचा आहे, परमेश्वर तो प्रवास आम्हाला जवळचा करून देतो. हालेलुया. ज्या गोष्टी आमच्या प्रयत्नाने मिळवण्याचा प्रयत्न करतो प्रियानो, त्या गोष्टी मिळण्यासाठी आम्हाला खूप उशीर लागतो, परंतु परमेश्वराचा जर अनुग्रह आमच्यावर आहे आणि आमच्या प्रवासामध्ये आमचा प्रभू जर आमच्या सोबत आहे तर खूप लवकर परमेश्वर आम्हाला आमच्या इच्छित ठिकाणी नेतो प्रियानो. हालेलुया. सो आम्ही बघतो की बायबलमध्ये प्रियानो एक व्यक्ती आहे आणि एका व्यक्तीने देखील प्रवास केला प्रियानो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे योना. हालेलुया. सो आम्ही बघतो की योनाने देखील एक प्रवास केला प्रियानो, परंतु तो प्रवास त्याला खूप महागात पडला. हालेलुया. वाचलेलं आहे तुम्ही खूप वेळेस योनाबद्दल आम्ही वाचलेलं आहे प्रियानो. खूप प्रसिद्ध ही घटना बायबलमधली आहे, खूप प्रसिद्ध अध्याय हा आहे. आणि आम्ही बघतो की योनाने देखील काय केला, प्रवास केला आणि तो प्रवास आम्ही बघतो की त्याच्यासाठी खूप जीव घेणं ठरला होता, परंतु परमेश्वराने त्याला सेकंड चान्स दिला. परमेश्वर सगळ्याला देईल असं नाही बरं का, म्हणून असं समजू नका की योनाला परमेश्वराने सेकंड चान्स दिला.
म्हणून परमेश्वर मला पण देईल नाही. हालेलुया. तो संदेष्टा होता. सो बायबलमध्ये आम्ही बघतो योना याचा पहिला अध्याय वचन 1 ते 3 आम्ही वाचूया. योना याचा पहिला अध्याय वचन 1 ते 3. अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. ओके. सो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, योना हा एक संदेष्टा आहे. कोण आहे? कोण आहे? एक मायनर म्हणजे एक छोटा संदेष्टा त्याला म्हटलं जातं. आणि ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो, अमितयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की. हा अमितयाचा पुत्र आहे आणि प्राणो हा एक मायनर प्रॉफिट आहे. आणि योना या नावाचा अर्थ आहे कबूतर. काय अर्थ आहे? कबूतर. कबूतर जे शांततेचं काय आहे? एक प्रतीक आहे. सो योनाच्या नावाचा अर्थ काय आहे? जोरात सांगा, आणखी जोरात. सो कबूतर हे एक पवित्र आत्म्याचं देखील प्रतीक आहे. हालेलुया. सो योना आम्ही बघतो की जे जे संदेश ते बायबलमध्ये आहे प्राणो, त्यांच्या नावामध्ये एक मीनिंग आहे, त्यांच्या नावाला एक अर्थ आहे. हालेलुया. सो असाच अर्थ प्राणो मी योनाच्या नावामध्ये पण बघतो. योनाच्या नावाचा अर्थ आहे कबूतर. केव्हाही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. येईल. योनाच्या नावाचा अर्थ काय आहे? कबूतर. ओके. सो हा मायनर प्रॉफिट आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे योनाच्या पुस्तकामध्ये योनाला एक संकुचित विचाराचा व्यक्ती म्हणून चित्रित केलेला आहे. हालेलुया. इच्छा नसणारा संदेष्टा म्हणून त्याला चित्रित केलेला आहे. सो परमेश्वर त्याचे सेवक असू द्या किंवा संदेष्टे असू द्या किंवा सामान्य लोक असू द्या, परमेश्वर त्याच्या त्रुटी झाकून ठेवत नाही. सो बायबलमध्ये प्राणो त्याला अनैच्छिक संदेष्टा, इच्छा नसताना काम करणारा संदेष्टा म्हणून बघितलं जातं. आणि त्याची जी बुद्धी होती प्राणो ती कशी होती? संकोचित होती. हालेलुया. सो देवाच्या लोकांच्या बुद्धी पण असे असू शकतात बरं का. हालेलुया. काही फक्त प्राणो मर्यादित विचार करणारे पण असतात, परंतु काही खूप असे लोक असतात देवाचे निवडलेले लोक आहेत. जसं आम्ही मोशेबद्दल बघतो प्राणो. मोशेला इतका कनवळा होता त्याच्या लोकांबद्दल की परमेश्वराला तो म्हणतो की जीवनाच्या पुस्तकातून माझं नाव खोडून टाक, ह्या लोकांना जर तू वाचवणार नसतील तर. परंतु हा व्यक्ती आहे ज्याला परमेश्वराने प्राणो आम्ही बघतो की त्याला सांगितलं की तू निनवेला जा, तिथल्या लोकांबद्दल आरोळी कर, कारण परमेश्वराला त्या लोकांना वाचवायचं होतं. परंतु योनाची इच्छा नव्हती की प्राणो त्या लोकांनी वाचावं. हालेलुया. हा एक संकुचित विचाराचा एक व्यक्तिमत्व आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं प्राणो. सो प्राणो परमेश्वर दोन्ही प्रकारचे लोक किंवा दोन्ही प्रकारचे संदेष्टांना आम्हाला दाखवतो. आम्ही जर मोशे सोबत प्राणो योनाची तुलना केली तर आमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी येईल की मोशेचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता आणि प्राणो योनाचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता. म्हणून प्राणो बायबलमध्ये त्याला अनैच्छिक संदेष्टा किंवा इच्छा नसलेला संदेष्टा म्हणून त्याला बघितलं जातं. सो आम्ही बघतो की प्राणो हा एक असा व्यक्ती आहे प्राणो की ज्याची इच्छा नाही की निनवेला जावं, तिथल्या लोकांनी पश्चाताप करावा, तिथल्या लोकांचा बचाव व्हावा. ही योनाची इच्छा मुळीच नव्हती, परंतु देवाची इच्छा होती की निनवेच्या लोकांचा बचाव व्हावा. सो हा फरक आहे प्राणो मनुष्यामधला आणि परमेश्वरामधला. बऱ्याचदा काही सेवकांचं मन पण असंच असतं प्राणो की काही लोक जे असतात जे अविश्वासू असतात, बऱ्याचदा त्यांना वाटतं की ह्या लोकांचा नाश हो काय हो, त्यांना काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त त्यांच्या मंडळी किंवा त्यांच्या लोकापुरतंच त्यांचे जे मत आहे तेवढं प्राणो मर्यादित असतं. परंतु काही असे लोक असतात, काही सेवकांचं अंतकरण असं असतं प्राणो की ज्यांना प्रत्येक लोकाबद्दल दया प्रेम असतं, करुणा असते प्राणो. आणि त्यांचं इच्छा असते की प्रत्येक व्यक्तीचा बचाव व्हावा. परंतु प्राणो आम्ही बघतो की बायबल आम्हाला सगळ्या प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे प्राणो ते व्यक्तिमत्व आम्हाला बायबलमधून पाहायला मिळतात प्राणो. तो सेवक असू द्या किंवा कोणताही व्यक्ती असू द्या प्राणो, त्याच्यामधल्या ज्या त्रुटी असतात त्या परमेश्वर बाहेर आणतो प्राणो. म्हणून आम्ही बघतो की हा जो संदेश आहे प्राणो हा संकुचित विचाराचा संदेश आहे. आणि प्राणो त्याची इच्छा आहे की मी निनवेला जावं नाही आणि या लोकांचा नाश व्हावा, कारण ते लोक फार दुष्ट आहेत.
कधी कधी प्राणो बऱ्याच सेवकांचा असाही दृष्टिकोन असतो की ह्या लोकांबद्दल मला काही घेणं देणं नाही, कारण हे देवावर विश्वास करत नाही, हे प्रभूवर विश्वास करत नाही, यांचं काहीही हो मला काही घेणं देणं नाही. परंतु मोशेसारखे असे अनेक लोक आहे की प्राणो ते परमेश्वराला प्रार्थना विनंती करते, प्रभू माझं काही जरी झालं तरी चालेल, परंतु हे लोक वाचवले गेले पाहिजे. हालेलुया. सो सगळ्या प्रकारचे लोक आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतात प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो हा अनैच्छिक संदेश आहे प्राणो. त्याची इच्छा नव्हती की त्याने निनवेला जावं, परंतु परमेश्वराची इच्छा होती की प्राणो जो योना आहे त्याने निनवेला जावं, तिथल्या लोकांना प्राणो त्यांच्या पापाबद्दल सांगावं आणि पश्चातापाबद्दल त्यांना तयार करावं. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो योना 1:1 मध्ये अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की परमेश्वर त्याला बोलला. कोणाशी बोलत आहे? योनाशी. हालेलुया. परमेश्वराचं वचन प्राप्त होणं ही पण साधारण गोष्ट आहे का प्राणो? परमेश्वराने आमच्याशी वैयक्तिकरित्या बोलणं ही पण साधारण गोष्ट आहे का? नाही. परंतु प्राणो मी बघतो की इतका मोठा अनुग्रह प्राणो, इतकं मोठं काम परमेश्वर प्राणो योनाच्या जीवनातून करून घेत आहे, इतकी मोठी संधी परमेश्वर त्याला देत आहे परमेश्वराची सेवा करण्यासाठी, परंतु प्राणो ह्या संधीला तो सोडून देऊन दुसरीकडेच तो वळतोय. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की अमित्याचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. सो परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि परमेश्वराने 2 महत्त्वपूर्ण गोष्टी त्याला करायला सांगितल्या, त्या म्हणजे उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. 2 गोष्टी करायला परमेश्वराने सांगितलं की तू निनवेला जाय, तिथल्या लोकांना त्यांच्या पापाची जाणीव करून दे आणि त्यांना पश्चातापासाठी तयार कर की ज्याद्वारे ते वाचवले जाते. हालेलुया. सो 2 गोष्टी, 2 जबाबदारी प्राणो परमेश्वर योनाला देत आहे. आणि पुढे वचनामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. परमेश्वर योनाला म्हणत आहे की तू त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणच्या लोकांना त्यांचे पातक विदित कर, त्यांच्या पापाबद्दल त्यांना जागरूक कर आणि त्यांना पश्चातापी होण्यासाठी तू त्यांना सांग की ज्याद्वारे ते पश्चातापी होतील आणि परमेश्वराचा जो भडकलेला क्रोध आहे तो शांत होईल आणि परमेश्वर त्यांच्यावर दया करेल, परमेश्वर त्यांच्यावर करुणा करेल, परमेश्वर त्यांना वाचवेल. परंतु प्राण्य आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये पुढे लिहिले व त्याच विरुद्ध आरोळी कर, कारण त्यांची दुष्टता मज पुढे आली आहे. हालेलुया. सो ज्यावेळेस मनुष्याची दुष्टाई प्राणो वाढत 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 जाते, त्यावेळेस प्राणो ती दुष्टाई परमेश्वराकडून न्यायाची मागणी करत असते. ज्या प्रकारे सदोम आणि गमोराची दुष्टाई इतकी वाढली की प्राणो त्यांनी त्या दुष्टाईने परमेश्वराकडे न्यायाची आरोळी केली आणि परमेश्वराने सदोम आणि गमोराचा प्राणो आम्ही बघतो की अग्नी आणि गंधकाने त्याचा न्याय केला. तर ज्यावेळेस मनुष्याचं पातक वारंवार 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 वाढत 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 जातं प्राणो, ते पातक परमेश्वराकडे न्यायाची मागणी करतं आणि त्यावेळेस परमेश्वर प्राणो वेगवेगळ्या माध्यमातून नाश करतो. म्हणून प्राणो आम्ही सावध असलं पाहिजे की आमचं जे पाप आहे त्या पापामध्ये भर पडता कामा नये, कारण प्राणो आमचं पाप हे परमेश्वराकडे न्यायाची मागणी करत असते. म्हणून प्राणो आम्ही खूप सावध असणं गरजेचं आहे, कारण आमची प्रत्येक दुष्टाई ही परमेश्वरासमोर येते. परमेश्वरापुढे प्राणो कुठलीच गोष्ट प्राणो येत नाही असं नाही, कुठलंही पाप आहे प्राणो जे परमेश्वरापुढे येत नाही असं नाही. प्रत्येक पाप जे आहे प्राणो ते परमेश्वराला ठाऊक आहे. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की कारण त्यांची दुष्टाई मज पुढे आली आहे. सो प्रत्येकाचं पाप किंवा प्रत्येक मनुष्याचं पाप हे देवासमोर आहे प्राणो. आणि काही व्यक्ती असे असतात प्राणो की जे वारंवार प्राणो या पापामध्ये भर घालत चालतात. ते विसरून जातात की माझं जे पाप आहे हे परमेश्वरासमोर आहे. प्राणो कोणीही असू द्या, आमच्या प्रत्येकाचं पाप हे देवासमोर आहे प्राणो. आणि काही लोक असतात प्राणो जे ते पाप कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही लोक असे आहे जे वारंवार आपल्या पापामध्ये भर पाडतात आणि एक वेळ अशी येते की प्राणो ते पाप परमेश्वराकडे ओरड करतं आणि त्यावेळेस मग परमेश्वराचा न्यायदंड त्याच्यावर येतो. आम्ही बघतो की सदोम गमोराचं पाप पण इतकं भयंकर वाढलं होतं,
परमेश्वर म्हणतो की त्यांची ओरड माझ्याकडे आली आहे. म्हणून प्रियानो, मी खूप सावध असणं गरजेचं आहे की आमच्या पापामध्ये कुठल्याही प्रकारचं भर पडता कामा नये. हालेलुया. ज्यावेळेस पाप वाढलं गेलं, समजा की परमेश्वराचा न्यायदंड आमच्यावर येण्यासाठी तयार आहे. म्हणून प्रियानो, मी खूप सावध असणं गरजेचं आहे की आमच्या जीवनातून आमच्या पापामध्ये कुठल्याही प्रकारची भर पडता कामा नाही. उलट ते पाप कमी झालं पाहिजे. हालेलुया. जर कमी होत नाही, जर ते वाढत जाते, तर सदम गमोराचं उदाहरण घ्या. सदम गमोराला आपल्या नजरेसमोर ठेवा प्रियानो. हालेलुया. जर आम्ही आमच्या पापाला जर वाढवत आहोत, आमच्या पापामध्ये भर पाडत आहोत, तर ज्यावेळेस प्रियानो तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये हे पाप वाढते किंवा मी पापामध्ये अधिक वाढत जात आहे, तर प्रियानो, सदम गमोराला कायम स्वरूपी तुम्ही तुमच्या समोर ठेवा की परमेश्वराने सदम आणि गमोराचा कसा नाश केला. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. सो परमेश्वर त्याच्या लोकांना प्रियानो ही गोष्ट करण्यासाठी सांगतो की जे पापामध्ये आहे त्या लोकांना त्यांच्या पापाची जाणीव करून दे आणि त्यांना पश्चातापाला तू तयार कर. ही परमेश्वराची जबाबदारी आहे, जी जबाबदारी परमेश्वर त्याच्या संदेष्टांना त्याच्या लोकांना देतो प्रियानो. असं नाही की बऱ्याचदा संदेष्टाचीच इच्छा होती, असं नाही बरं प्रियानो. परमेश्वर प्रेरणा करत असतो. परमेश्वर सांगत असतो की ह्या व्यक्तीला त्याच्या पापाबद्दल तू विदित कर, ह्या व्यक्तीला त्याच्या पापाबद्दल तू जागरूक कर, त्याचं पाप त्याला दाखवून दे आणि त्याला पश्चातापासाठी तयार कर. जर त्याने पश्चाताप केला नाही तर त्याचा नाश होईल. परमेश्वर सांगत असतो प्रियानो. कुठलाही संदेष्टा, कुठलाही सेवक प्रियानो इतका काळजीचा नाहीये. जसं प्रियानो मी योनाकडे बघतो प्रियानो, योनाला काही घेणं देणं नव्हतं निनवेच्या लोकांचं, परंतु परमेश्वराला आमची काळजी आहे. हा तर फरक आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये प्रियानो. हे तर अंतर आहे मनुष्याच्या विचारामध्ये आणि देवाच्या विचारामध्ये. सो कधी कधी प्रियानो ज्या जगिक गोष्टी आम्ही बघतो प्रियानो, कधी कधी आम्हालाही खूप राग येतो की असं हे लोक का करतात. असं वाटतं की परमेश्वराला किती राग येत असेल ह्या निरर्थक गोष्टी. परंतु प्रियानो योनाचं पुस्तक हेच शिकवतं की तो परमेश्वर दयाळू देव आहे, तो करुणा करणारा परमेश्वर आहे. जरी जीवनामध्ये पातक आहे, दुष्टाई आहे, तरी परमेश्वर करुणा करणारा परमेश्वर आहे. हाच त्याचा असाधारण गुण आहे प्रियानो. मनुष्य चिडतो प्रियानो, मनुष्याला राग येतो, परंतु परमेश्वर दया करतो प्रियानो. ज्या प्रकारे आम्ही बघतो की परमेश्वराने योनाला प्रियानो एक कामगिरी दिली की तू त्या निनवे शहरात जा आणि त्या निनवे शहराला काय कर, त्यांचं पाप विदित कर आणि त्यांना पश्चातापासाठी तयार कर. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला, तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्यांचा बरोबर तार्शिसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. हालेलुया. परमेश्वराने प्रियानो कामगिरी दिली, परमेश्वराने जबाबदाऱ्या दिल्या की तू कुठे जा, निनवेला जा, निनवेला जा. बरोबर. निनवे हे एक आशुरी राज्याचे साम्राज्य होतं. सो मागच्या वेळेस आम्ही जमाती बघितल्या आहे ना, कनानी, आशुरी वगैरे. ज्या प्रकारे आम्ही बघतो की हे अशुराचे एक साम्राज्य आहे आणि आम्ही बघतो की प्रियानो ते अत्यंत दुष्ट नगर आहे. कसं आहे, दुष्ट नगर आहे. कारण त्याची दुष्टाई जर परमेश्वरासमोर आली तर ह्यावरून आम्हाला लक्षात आलं असेल की ते किती दुष्ट शहर होतं. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की योना जो आहे तो निनवेला जाण्यासाठी घाबरला, कारण शेवटी तो मनुष्यच आहे, संदेष्ट आहे, परंतु तो मनुष्य आहे, त्यालाही त्याच्या जीवाची भीती वाटली असेल. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की तो निनवेला जाण्यासाठी घाबरला. त्याचबरोबर त्याची इच्छा पण नव्हती निनवेला जायची. हालेलुया. 2 कारणं होते की त्याने निनवेला न जाणं, ते म्हणजे त्याची इच्छा नसणं आणि आणखी काय, तो घाबरत होता, है की नाही. ह्या दोन्ही कारणामुळे त्याने काय केलं, ज्या प्रकारे आम्ही बघतो, पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तार्शिस हे निनवे पासून खूप जास्त दूर होतं. हालेलुया.
तार्शिस कसं होतं, दूर होतं. आणि आम्ही बघतो की हा जो योना आहे, आम्ही बघतो की तो कुठे निघाला, तार्शिसास निघाला. त्याला वाटलं मी तार्शिसाला गेलो म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीआड होईल, मला काही घेणं देणं नाही. परमेश्वराने मला काय सांगितलं, परमेश्वराने मला कुठली जबाबदारी दिली, मी जर परमेश्वरासमोरच राहिलो नाही तर मला या जबाबदारीची काही घेणं देणं राहणार नाही. मी चर्चला गेलोच नाही तर मला कळणारच नाही की देवाने मला कुठलं सेवा कार्य दिलेलं आहे, कुठलं मिशन कार्य परमेश्वराने दिलेलं आहे. मला देवाच्या कुठल्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाही. मग आम्ही कधी कधी देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. योनाला वाटलं की मी परमेश्वराच्या दृष्टीआड जर झालो तर मी या जबाबदारीतून सुटून जाईन. हालेलुया. कधी कधी आम्हालाही असं वाटतं ना, चर्चला गेले की पास्टर म्हणतात सुवार्ता सांगा, पण गेलोच नाही, ऐकलंच नाही तर मग आम्ही ही जबाबदारी घेतच नाही. होतं का असं? मग आम्ही कधी कधी देवाच्या भुवनात येण्यासाठी किंवा देवाच्या सहवासात येण्यासाठी टाळतो. आम्हाला वाटतं आम्ही परमेश्वरापासून दूर गेलो की ह्या जबाबदारीपासून सुटतो, आम्हाला काही घेणं देणं नाही. परमेश्वर आम्हाला काय सांगतोय, काय जबाबदारी देतोय, मला काही घेणं देणं नाही, कारण मी परमेश्वरापासून आता दूर आहे. आता मी चर्चला जात नाही, वचन पण ऐकत नाही, मला परमेश्वराशी काही घेणं देणं. योनालाही तसंच वाटलं असेल, है की नाही? कारण त्याची इच्छाच नव्हती प्रभूचं काम करायसाठी. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो, पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावी म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला, तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. हालेलुया. त्याला वाटलं मी आता इथून गेलं म्हणजे माझी जबाबदारी संपली, परमेश्वर मला काही ती जबाबदारी देणार नाही. परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावं म्हणून तो तार्शिसास निघाला. लगेच उतार पण देऊन टाकला, भाडं पण देऊन टाकलं जहाजाचं, घाई सगळी तयारी केली. त्याला वाटलं आता मला काही टेन्शन नाही, आता मी माझं भाडं पण जहाजावाल्याला देऊन टाकलेलं आहे, आता कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही, मी व्यवस्थित अगदी तार्शिसात जाऊन पोहोचेल. आणि शेवटी तो जहाजाच्या तळाशी जाऊन शांत झोपला. मी परमेश्वराच्या दृष्टीआड जाते, हे की नाही? परमेश्वराच्या कामगिरीपासून मी दूर जात आहे. त्याला वाटलं मी जहाजात बसून दूर गेलो, निनवेपासून दूर गेलो म्हणजे मी या जबाबदारीपासून दूर जाईन. परंतु असं नाही. तुमची इच्छा असो किंवा नसो, परमेश्वराने जी जबाबदारी तुम्हाला दिली आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. तुमची इच्छा कुठल्याही प्रकारचं महत्त्व ठेवत नाही. तुम्ही असं म्हणू नका की हे काम फक्त सेवकाच आहे, माझं नाही. सो परमेश्वराने प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये एक मिशन कार्य दिलेलं आहे. हालेलुया. प्रत्येकाला, मग ते तुमची इच्छा असो किंवा नसो. हालेलुया. फक्त इच्छा असेल तर काम करायचे असं नाहीये. इच्छा नसतानाही आम्हाला देवाचं काम करायचं आहे. जर करणार नाही तर असं समजू नका की मी देवापासून दूर जाईन, माझा प्रवास सफळ होईल, असं मुळीच समजू नका. कारण पुढे खूप तुफान आहेत, खूप भयंकर वादळ पुढे आहे. जर तुम्ही विचार कराल की नाही मला ह्या जबाबदारीला घ्यायचं नाही, मला देवाची सेवा करायची नाही, मी फक्त माझ्या कुटुंबापुरतं, माझ्या प्रिय परिवारापुरतंच काम करेल, मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही, परमेश्वराने जी जबाबदारी दिली त्याचं काही घेणं देणं नाही, मी परमेश्वरापासून दूर जाईल, जर असा आम्ही विचार करत आहोत तर आम्ही चुकीच्या विचारात आहोत. असं होऊ शकत नाही. तुमची इच्छा असेल नसेल ह्या गोष्टीला महत्त्व नाही. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि देवाला तुमच्याकडून त्याचं सेवा कार्य करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही निवडलेले लोक आहात. हालेलुया. परमेश्वर असं म्हटलं नाही की जाऊ दे, योनाची इच्छा नाही मग मी दुसऱ्या संदेष्टाला पाठवतो. त्यावेळेस संदेष्टांची कमी होती का? परमेश्वराने कोणालाही बोलवलं असतं आणि कोणीही परमेश्वराचं काम पूर्ण केलं असतं. परंतु प्रियानो, देवाची इच्छा आहे की देवाचं काम तुमच्याद्वारे व्हावं. हालेलुया. हालेलुया. तुमच्या व्यतिरिक्त पण अनेक चांगले लोक आहेत, शिकलेले आहे, वचनाचं ज्ञान असणारे आहे, चांगलं बोलणारे आहे, वचनाचा अभ्यास असणारे आहे. परंतु परमेश्वराची इच्छा आहे की जे सेवा कार्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे ते काम फक्त तुमच्याद्वारे पूर्ण व्हावं.
आपल्यापेक्षाही कितीतरी योग्यतेचे लोक आहे, परंतु परमेश्वराला ते नकोय प्रियांनो. परमेश्वराला तुम्हीच हवं आहात, कारण तुम्ही देवाच्या दृष्टीने निवडलेले देवाचे प्रिय लोक आहात आणि देवाने ह्या कामगिरीसाठी फक्त तुम्हालाच नेमलेलं आहे. म्हणून परमेश्वर तुम्हाला सोडत नाही. मग तुम्ही तार्शिसाला जा किंवा कुठेही जा, कुठेही जा, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं परमेश्वर तुमच्या सोबत येईल आणि परमेश्वर तिथून खेचून तुम्हाला आणेल आणि त्याचं काम तो पूर्ण करून घेईल. तुम्ही त्याच्या जबाबदारीपासून पळू शकत नाही. तुम्ही परमेश्वराला कारण देऊ शकत नाही की हो प्रभू मला भीती वाटते किंवा माझी इच्छा नाही. तुम्ही परमेश्वराला मुळीच कारण देऊ शकत नाही. आणि जर तुम्ही कारण देताना त्या प्रकारे चालताय तर बघा समोर खूप मोठ्या वादळांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. जर परमेश्वराने योनाची गाय केली नाही तर तो आमची तर मुळीच करणार नाही. त्याने जर त्याच्या संदेशाला सोडलं नाही तर परमेश्वर आम्हाला सोडेल का प्रियांनो? देवाने एक विशेष उद्देशाने आम्हाला निर्माण केलेला आहे, फक्त या जीवनात जगण्यासाठी. आणि आम्ही फक्त आमच्या कुटुंबापुरतं आमच्या परिवारापुरतं जीवन जगण्यासाठी, इतकंच मर्यादित जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला या जगामध्ये नाही पाठवलं. देवाचा आमच्या जीवनाबद्दल काहीतरी उद्देश आहे. परमेश्वराने काहीतरी सेवा कार्य देण्यासाठी परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे, आम्हाला वेगळं केलेलं आहे. काहीतरी काम करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला बोलवलेलं आहे आणि या जबाबदारीपासून आम्ही पळू शकत नाही. जर तुम्ही विचार करत असाल की नाही असं काही नाही होत, तसं करून पण बघा. योनासारखं बाकी बाजूला जाऊन तर बघा. या जबाबदारीपासून थोडं तरी बाजूला व्हा, अनुभव येईल तुम्हाला. चांगला अनुभव येईल. योनासारखा भयंकर आम्ही प्रवास करत आहोत. हालेलुया. हा प्रवास योनाला खूप भयंकर पडला बरं का, खूप महागात पडलाय. जर तुम्हाला वाटत असेल ना की हा प्रवास तुमच्यासाठी महागात पडू नये तर परमेश्वराने जे सांगितलं ते व्यवस्थित नीटनेटकं करा. परमेश्वराला काही गरज पडणार नाही समुद्रात तुफान आणण्याची, प्रचंड मस्त तयार करण्याची प्रभूला काहीच गरज पडणार नाही. जर नीट आम्ही ऐकत नाही तर मग परमेश्वराला काहीतरी करून आम्हाला नीट करावं लागतं. बरोबर बरोबर. अनुभव घ्यायचाय का नको ना? मग जसं परमेश्वर सांगत आहे तसं करा, तेव्हाच तुमचा मार्ग सफळ होईल. तुमच्या मार्गामध्ये कुठलेही तुफान येणार नाही. हालेलुया. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो, वचन 3 वाचा. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशात जाऊन निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. ओके. या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियांनो, ज्या प्रकारे पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिशास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो की जो योना आहे, योनाला वाटलं की आता मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, भाडं वगैरे दिले, आता मला काही कोणी विचारणार नाही, काय नाही, मी व्यवस्थितरित्या तार्शिशाला जाईल. कधी कधी आम्हाला पण असंच वाटतं प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या जबाबदारीपासून दूर जातो. परमेश्वराने प्रियांनो जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे किंवा जे मिशन कार्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्या कार्यापासून प्रियांनो आम्ही दूर जातो ना. आम्हाला असं वाटतं की नाही, मी तर ते सगळं विसरून आता मी तर वाटचाल करत आहे, मी तिथून बाहेर पडलोय, मला काही घेणं देणं नाही. ज्या प्रकारे प्रियांनो मी बघतो की योनाला परमेश्वराने एक मिशन कार्यासाठी निवडलं होतं. कुठलं मिशन कार्य होतं? निनवेला जाणं. हालेलुया.
सो प्रियानो, असे अनेक लोक आहे प्रियानो जे आजही पापामध्ये जीवन जगताय आणि प्रियानो त्यांची दुष्टाई परमेश्वरापुढे आलेली आहे. सो प्रियानो, त्यांना त्यांच्या पापाची जाणीव करून देण्याची जबाबदारी परमेश्वराने प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिली आहे. प्रत्येकाला, फक्त योनालाच देईल असं नाही प्रियानो. जे प्रभूमध्ये आहेत, जे विश्वासणारे आहे प्रियानो, या प्रत्येकासाठी परमेश्वराने ही जबाबदारी दिलेली आहे की जे देवापासून दूर आहे किंवा जे पापामध्ये आहे प्रियानो, त्यांना आम्ही सत्य सांगावं, देवाच्या वचनाबद्दल आम्ही सांगावं. हे आमच्या प्रत्येकाचं मिशन कार्य आहे. हालेलुया. हे कार्य फक्त सेवकांचंच आहे का? सेवकच इतकं काम करू शकतात का? प्रत्येक ठिकाणी ते जाऊ शकतात? प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते जाऊ शकतात का? मग कोण जाणार? प्रत्येक विश्वास, बरोबर. म्हणजे हे कार्य, हे मिशन कार्य परमेश्वराने प्रत्येकाला दिलेलं आहे. सो आम्ही प्रियानो योनासारखा संकुचित विचार करू नये की माझे नातेवाईक जाऊ दे, ते ऐकणार नाही, ते असेच आहे, मग माझं सांगून काही उपयोग नाही, किंवा ते माझं ऐकणार नाही, किंवा ते खूप धीट आहे, ते माझं ऐकून घेणार नाही, मला उलट बोलतील. बऱ्याचदा प्रियानो आम्ही कधी कधी प्रियानो देवाबद्दल सांगण्याबद्दल घाबरतो प्रियानो. आलाय हा अनुभव आमच्या नातेवाईकात असेल, आमच्या समाजात, आमच्या लोकांमध्ये. योना पण घाबरला प्रियानो, कारण आम्ही बघतो की ते आशुरी राष्ट्र होतं. आम्ही बघतो की सिनेरीब जो आहे तो पण कोण होता? आशुरी होता, ज्याने हिजकियाच्या वेळेस यरूशलेमवर चढाई केली. तर आम्ही बघतो की हे दुष्ट राष्ट्र आहे प्रियानो. हे देवाला न स्वीकारणारं, न मानणारं हे राष्ट्र आहे. परंतु प्रियानो, परमेश्वराने अशा लोकांना प्रभूचं वचन सांगण्यासाठीच आम्हाला निवडलं आहे. आमची इच्छा असू किंवा नसू, आम्हाला भीती वाटत असू द्या किंवा नसू द्या, परंतु आम्हाला देवाचं वचन त्यांना, हालेलुया. नाही सांगितलं तर काय होणार? काय येणार? तुफान. कोणाच्या जीवनात येणार? स्वतःच्याच येणार, है की नाही? कारण ही जबाबदारी परमेश्वराने आमच्या स्वतःला दिलेली आहे, है की नाही? देवाने तुम्हाला काहीतरी उद्देशाने निवडले की नाही? तुम्ही फक्त स्वतःपुरतं जगण्यासाठीच या जगात आलात का? देवाने प्रियानो तुम्हाला तुमच्या गर्भाशयात असताना, आईच्या गर्भाशयात असतानाच देवाने तुमची नेमणूक केलेली आहे त्याच्या सेवेसाठी. तुम्ही प्रियानो विशिष्ट उद्देशाने निवडलेले आहात. तुम्ही या ठिकाणी आहात तरी ही देवाची कृपा, देवाचा अनुग्रह आहे. तुम्ही सहज इथे नाही, आज जगातून परमेश्वराने तुम्हाला वेगळं केलेलं आहे, कारण देवाचा तुमच्यासाठी उद्देश आहे. देवाने एक सेवा कार्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. आणि ज्या वेळेस ते सेवा कार्य आमच्या जीवनातून पूर्ण होत नाही, तर प्रियानो आमचा जो प्रवास आहे तो आम्हाला कसा ठरतो? प्राणघातक ठरतो, महागात पडतो प्रियानो. म्हणून प्रियानो, आमची इच्छा असो किंवा नसो, आम्हाला प्रभूचं काम करायचं आहे. आम्हाला दिलेलं जे मिशन कार्य परमेश्वराने आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे. कदाचित योनासारखं नसेल, पण कुठले तरी देवाने एक काम आम्हाला दिलेलं आहे. सुवार्ता प्रसाराबद्दल असेल, एखाद्याला काउन्सिलिंग करण्याबद्दल असेल, प्रभूच्या भवनात घेऊन येण्यासाठी कुठलं ना कुठलं काहीतरी कार्य प्रियानो परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. कुठली ना कुठली जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. ती गोष्ट प्रियानो तुम्ही परमेश्वराकडे मागा की प्रभू, तू माझ्या जीवनासाठी जे मिशन कार्य मला दिलेलं आहे ते तुम्हाला स्पष्ट कर. तुम्हाला सांग की मी कुठल्या प्रकारे तुझं काम करावं. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल प्रियानो, परमेश्वर तुम्हाला ही गोष्ट प्रगट करेल. परमेश्वर ही गोष्ट तुम्हाला दाखवून देईल की कुठल्या कामासाठी देवाने तुम्हाला निवडलं आहे. आज मागाल का प्रियानो ही गोष्ट देवाकडे? किती जण मागणार? काहींना अजूनही घेणं देणं नाही का त्याच्या मिशन कार्याशी? अजूनही काही जण तार्शिसाला जाण्याच्या मार्गावर आहे. हालेलुया. जाऊ द्या, त्यांना अनुभव येईल. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो, वचन 4 मध्ये वाचा पुढे, 4 ते 5. योना 1, 4 ते 5. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला.
योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, वचन आम्हाला सांगतं 4 मध्ये, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला. या अगोदर समुद्रात वायू होता का? कधी सोडला? ज्यावेळेस योना जहाजेत बसला तेव्हा. हालेलुया. म्हणजे हे काम कोणाकडून आहे? येते लक्षात? तर ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. हालेलुया. परमेश्वर इकडे उलथा पालत करत आहे योनासाठी फक्त, आणि योना गाढ झोपलेला. परमेश्वर अनेक गोष्टी आमच्यासाठी करत असतो प्राणो. परिस्थिती परमेश्वर उलथा पालत करत असतो, परंतु कधी कधी प्राणो आम्ही या सगळ्या गोष्टीपासून अजान राहून आम्हाला वाटतं मी एका बाजूला गेलो म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीपासून मी दूर राहीन, मला काही घेणं देणं. खलाशी घाबरलेत. एकदम जोरात वारं होत आहे, जहाज फुटायला आलेलं आहे, पाणी भरत आहे, अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत आहे. आणि आम्ही बघतो की योना काय झालेला आहे? गाढ झोपलेला आहे. हालेलुया. सो आज बरेच लोक असेच असतात प्रियानो. त्यांना वाटतं की आम्ही देवापासून दूर झालो, दृष्टीआड झालो म्हणजे सगळं संपलं, आम्ही त्या जबाबदारीपासून सुटलो. परंतु नाही प्रियानो, परमेश्वर तुमच्यासाठी उलथा पालत करत असतो. परमेश्वराने प्रियानो त्या समुद्रामध्ये प्रचंड वायू सोडला. आम्ही बघतो की इतकं भयंकर असं तुफान त्या ठिकाणी आलं. प्रियानो आम्ही बघतो की त्या खलाशाचा, त्या जहाजाचा त्याच्यात काहीच दोष नव्हता. फक्त योनासाठी परमेश्वराला हे सगळं करावं लागत होतं. ज्यावेळेस आम्ही प्रियानो परमेश्वराचा शब्द ऐकत नाही, आम्ही आमच्या स्वतःवर तर संकट ओढून घेतो, परंतु आमच्याशी संबंधित असणाऱ्या लोकांवर देखील आम्ही संकट ओढून घेतो. हालेलुया. व्यवस्थित परमेश्वराचा शब्द ऐकला असता तर परमेश्वराला इतकं तुफान आणण्याची गरज होती का? त्या खलाशांचं जहाज फोडण्याची गरज होती का? कधी कधी प्रियानो आमचं पातक जे आहे किंवा परमेश्वरापुढून पळ काढण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्हाला आणि आमच्या परिवाराला देखील खूप घातक ठरू शकतो. आमच्या सोबत असणाऱ्या लोकांना घातक ठरू शकतो. यामध्ये त्या खलाशांचा किंवा त्या तार्शिसाला जाण्याचा लोकांचा कुठलाही दोष नव्हता. बिचारे ते नेहमी सारखं जात असतील, हे की नाही? त्यांचं रोजचं काम असेल ते जाणं येणं, हे की नाही? परंतु किती त्रास झाला त्यांना, हे की नाही? कोणामुळं? हालेलुया. सो योनाच्या जागी आम्ही आमच्या स्वतःला ठेवूया प्रिया, की देवाने मला एक जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मला पूर्ण करायची आहे. जर मी पूर्ण करत नाही तर माझ्यामुळे माझ्याशी संबंधित व्यक्तीवर देखील ते तुफान येऊ. हालेलुया. हे सगळं कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? हालेलुया. देवाला इतरांशी काही घेणं देणं नाही हो. देवाची दृष्टी फक्त तुमच्यावर आहे. हालेलुया. कारण तुम्ही त्याची प्रिय लेकरं आहात. बाकी त्या ठिकाणी अनेक प्रवासी दुसरीकडे जात असतील, येत असतील, परमेश्वराने दुसऱ्याकडे बघितलं का? दुसऱ्या जहाजांकडे बघितलं का परमेश्वराने? दुसऱ्या खलाशांकडे बघितलं का? नाही. कुठल्या जहाजाकडे बघितलं? ज्या ठिकाणी योना आहे त्याच ठिकाणी. तर परमेश्वराला इतर लोकांशी काही घेणं देणं नाही प्रेम. हालेलुया. परमेश्वराशी तुमच्याशीच घेणं देणं आहे. परमेश्वराला तुम्हीच हवे आहात आणि म्हणून परमेश्वर तुमच्यासाठी काय करतो? उलथा पालत करतो. धडा शिकवण्यासाठी बरं का. कारण आम्ही व्यवस्थित ऐकत नाहीये प्रभूचं, समजून घेत नाहीये की परमेश्वराने मला काय काम दिलेले, काय जबाबदारी दिली आहे. आम्ही फक्त आमच्या इच्छेप्रमाणे जगतो. माझी इच्छा नाही ना, मग मला नाही करायचं. परमेश्वर जरी सांगतोय परंतु माझी इच्छा नाही सेवा करण्याची, माझी इच्छा नाही इतरांना सुवार्थ सांगण्याची, माझी इच्छा नाही इतरांना प्रभूकडे घेऊन येण्याची. असं चालेल का? तुम्ही प्रभू समोर असं म्हणू शकता का? म्हणू शकता का?
आम्हाला प्रियानो आमच्या स्वतःच्या इच्छेने नव्हे तर परमेश्वराच्या इच्छेने आम्हाला चालायचं. जर आम्ही चालत नाही तर योनाचा पूर्ण अध्याय वाचा प्रियानो, मग तुमच्या लक्षात येईल. कारण इतकं बारीक नाही सांगता येणार, इतकं एक्सप्लेन नाही करता येणार. तो तुम्ही प्रियानो ज्यावेळेस वाचाल तुम्हाला खूप काही गोष्टी परमेश्वर यातून प्रगट करेल. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले, पण मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. परमेश्वर त्याच्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी करते. परमेश्वराला तुफान आणावं लागलं, त्या बिचाऱ्या तार्शिसला जाणाऱ्या जहाजाला फोडावं लागलं आणि योना हालेलुया. कधी कधी आम्ही पण अनजान राहतो प्रिया या गोष्टीपासून की परमेश्वर काय करत आहे. आम्ही हे विसरून जातो की परमेश्वर माझा शोध घेते, परमेश्वर मला धुंडळीत आहे. कारण देवाने मला सेवा कार्य दिलेलं आहे, मला परमेश्वराने निवडलेलं आहे, परमेश्वराने मिशन कार्य मला दिलेलं आहे आणि ते मला पूर्ण करायचं आहे. ते सगळं सोडून प्राण आम्ही काय होतो, निवांत होतो. आम्हाला वाटतं की नाही मी आता परमेश्वराच्या दृष्टीआड झालोय, आता मी तार्शिसाला चाललोय, निनवे तर खूप दूर गेलेला आहे, आता निनवे पण दूर गेलेला आहे, मी पण खूप दूर आलेलो आहे, मला काही घेणं देणं नाही आहे, आता मी निवांत झोपू शकतो. है की नाही? आम्ही निवांत राहू शकतो का? परमेश्वरापासून पळ काढून आम्ही निवांत झोपण्याचा प्रयत्न केला तरी परमेश्वर आम्हाला झोपू देणार नाही. कारण देवाने आम्हाला त्याचं मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी निवडलं आहे. तुम्ही देवापासून दूर राहून किंवा परमेश्वराने दिलेल्या जबाबदारीपासून दूर जाऊन तुम्ही निवांत राहू शकतच नाही. कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही कोठे जरी असला तरी परमेश्वर तुम्हाला धुंडाळून काढेल, परमेश्वर तुम्हाला शोधून काढेल प्राण. कारण देवाला तुमच्याकडून काम करून घ्यायचं आहे. देवाची दृष्टी तुमच्यावरच आहे प्राण. हालेलुया. आणखी पुढे वचनामध्ये लिहिले ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 6 मध्ये, तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास, उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. सो या ठिकाणी आम्ही बघतो की जो तांडेल आहे तो परमेश्वराला ओळखत नव्हता. ज्यावेळेस या खलाशांनी त्यांच्या देवताची उपासना केली, आराधना केली, परंतु कोणीही उत्तर दिलं नाही, त्यावेळेस प्राणो ते आम्ही बघतो की योनाकडे आले आणि योनाला काय म्हटले, तू आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. त्यांच्या लक्षात आले प्रियानो ही गोष्ट, आणि म्हणून ते योनाला काय म्हणत आहे की तू आपल्या देवाचा धावा कर. हालेलुया. कधी कधी आम्ही विसरून जातो प्रियानो आमच्या परमेश्वराला, आणि जे अविश्वासणारे लोक आहे ते पुन्हा आम्हाला परमेश्वराची काय करून देतात, जाणीव करून देतात. हालेलुया. होतं असं कधी कधी आम्हाला परमेश्वराचा विसर पडतो प्रियानो, देवाच्या वचनाचा विसर पडतो. त्यावेळेस कोणीतरी येऊन आम्हाला सांगतो की तुम्ही चर्चला जात नाही का हो, तुम्ही वचन नाही वाचत का, तुम्ही प्रार्थना नाही करत का, तुम्ही सहभागितेला नाही जात का, पूर्वी तर जायचे आता का नाही जात. होतं असं, होतं का? इतर लोक जाणीव करून देते त्याला की तू तुझ्या देवाची उपासना कर, तो देव आपल्याला वाचवेल. कारण इतकं मोठं संकट ओढवलं आहे. कधी कधी बऱ्याचदा आम्ही संकटात सापडतो प्रियानो, आम्ही परमेश्वराला विसरून जातो प्रियानो, आणि अशा वेळेस प्रियानो इतर लोक जे अविश्वासणारे लोक आहेत ते सुद्धा आम्हाला आमच्या देवाची जाणीव करून देतात की तू तुमच्या देवाचा धावा करा, तुमच्या देवाची प्रार्थना करा, परमेश्वर तुम्हाला सोडवेल. बरोबर आहे? आला असेल तुम्हाला, बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल की इतरांनी तुम्हाला तुमच्या देवाबद्दल पुन्हा ती जाणीव करून दिली असेल ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराचा विसर पडला असेल. हालेलुया. आणखी पुढे ज्या प्रकारे वचनात आम्ही बघतो वचन 7 मध्ये की त्यांनी एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आले सांग, तुझा धंदा काय, तू कोठून आलास, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहे. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे, ज्या स्वर्गाच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. हालेलुया. योना जो समुद्रात पळून जाते प्रियानो,
तोच काय कबुली देते? काय कबुली देते? की ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा कोण आहे? मी उपासक आहे. सो कधी कधी आम्हाला विसर पडतो प्रियानो की आम्ही कोण आहोत, आम्ही कशासाठी निवडले आहोत. कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो प्रियानो, परंतु परमेश्वर इतरांच्या द्वारे ही जाणीव आम्हाला करून देतो की आम्ही त्या स्वर्गीय देवाचे लेकर आहोत, त्या परमेश्वराची जिवंत देवाची उपासना करणारे आम्ही लोक आहोत. हालेलुया. आणि पुढे ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो की तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्यास म्हणाले, तू हे काय केले? तो परमेश्वरासमोर पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. आणि त्याने सांगितलं की मी परमेश्वराने मला अशी अशी जबाबदारी दिली आणि आता मी परमेश्वरापुढून पळून जात आहे. तेव्हा ते जे खलाशी आहेत ते त्याला काय म्हणतात? तू हे काय केले? की नाही, तू तो परमेश्वराचा उपासक आहेस ना, परमेश्वराने तुला जबाबदारी दिली ना, मग तू परमेश्वरापुढून का पळून जात आहे? हे कोण सांगतंय? खलाशी. जे परमेश्वरावर विश्वास करणारे होते का, ते त्याची कामगिरी किंवा त्याची जी चूक आहे ती त्याच्या लक्षात आणून देते की तू परमेश्वरापुढून का पळून जात आहेस, तू हे का केलं, तू का त्याच्या दृष्टी आड होतेस. बऱ्याचदा प्रियानो परमेश्वर इतरांच्या द्वारे आम्हाला काय करतो? जाणीव करून देतो. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या दिलेल्या जबाबदारीला विसरतो प्रियानो, ज्यावेळेस आम्ही विसरून जातो की आम्ही कोण आहोत, काय आहोत, आमचा उद्देश काय आहे, आम्हाला दिलेलं मिशन कार्य काय आहे, ज्यावेळेस या गोष्टीचा विसर आम्हाला पडतो प्रियानो, परमेश्वर कोणाच्याही माध्यमातून का होईना आम्हाला ही जाणीव करून देतो प्रियानो. हालेलुया. कारण देवाची दृष्टी आमच्यावर आहे. देव आम्हाला मुळीच सोडत नाही प्रियानो. आम्ही देवाला दृष्टीआड जाण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. जितका आम्ही परमेश्वरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू प्रियानो, तितका परमेश्वर आम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. सो मी देवापासून आम्ही दूर जाऊ शकत नाही प्रियानो. तुम्ही कितीही प्रयत्न करा प्रियानो प्रभूपासून दूर जाण्याचा, तो प्रभू तुम्हाला कदापिही दूर जाऊ देत नाही, कारण तो देव तुमच्यावर प्रेम करतो प्रियानो. त्या देवाच्या दृष्टीने तुम्ही मौल्यवान आहात प्रियानो. परमेश्वराने प्रियानो एक विशेष जागा तुमच्यासाठी निवडलेली आहे. परमेश्वराने तुम्हाला एका विशेष स्थानावर ठेवलेलं आहे. परमेश्वराचे उपासक म्हणून परमेश्वराने तुम्हाला ठेवलेलं आहे. म्हणून परमेश्वराच्या दृष्टीआड तुम्ही कितीही जाण्याचा प्रयत्न करा प्रियानो, परमेश्वर तुमच्या दृष्टीआड कधीच होऊ देणार नाही. कधीच तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीआड परमेश्वर तुम्हाला होऊ देणार नाही. परमेश्वराचे नेत्र तुमच्याकडे लागलेले आहे. सो देवाने दिलेली जबाबदारी प्रियानो मला पार पाडायची आहे. आमची इच्छा असेल नसेल प्रियानो, ती गोष्ट आम्हाला आवडत असेल किंवा नसेल, ते लोक आम्हाला आवडत असतील किंवा नसतील. योनाला प्रियानो जे आशुरी लोक होते ते मुळीच आवडत नव्हते, कारण ते अन्य देवताची उपासणारे दुष्ट लोक होते प्रियानो. त्यांना योनाला इच्छा नव्हती की त्यांच्याकडे जावं, त्यांनी बदलावं, त्यांचं जीवन वाचल्या जावं, ही योनाची मुळीच इच्छा नव्हती. परंतु परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी वाचावं. जो आमची इच्छा असेल नसेल, परंतु जर परमेश्वर एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नातेवाईकाबद्दल आम्हाला परमेश्वराचं वचन आम्हाला प्राप्त होतं की आम्ही देवाचं वचन त्यांना सांगावं, सत्याबद्दल सांगावं, तर प्रियानो तुमची इच्छा असेल नसेल त्या व्यक्तीला देवाबद्दल सांगा, परमेश्वराच्या वचनाबद्दल त्यांना सांगा. जर तुम्ही तिथून पुढे जाताय, ते काम तुम्ही पूर्ण करत नाही, तर प्रियानो ते काम करून घेण्यासाठी मग परमेश्वराला अनेक वेगवेगळे मार्ग निवडावे लागतील. हालेलुया. म्हणून देवापासून पळून जाण्याचा कधीही प्रयत्न करू. तुम्ही कुठे जरी गेलात तरी परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तर तुम्हाला मुळीच सोडणार नाही जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि ते काम तुम्हालाच करायचंय बरं का. असं समजू नका की मी नाही केलं म्हणजे परमेश्वर दुसऱ्या सिस्टरांना, दुसऱ्या ब्रदरला, दुसऱ्या सेवकाला देईल आणि परमेश्वर त्याचं काम करून घेईल. परमेश्वर करून पण घेईल, परंतु जर देवाची इच्छा असेल की ते काम तुम्हीच करावं, ते काम तुमच्याद्वारेच पूर्ण व्हावं, तर परमेश्वर ते काम पूर्ण होऊस तर तुम्हाला सोडणार. मग तुमची इच्छा असू द्या किंवा नसू द्या. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वर त्या लोकांच्या द्वारे त्याला प्रियानो आम्ही बघतो की
बोध करत आहे आणि जी चूक त्याने केलेली आहे प्रियानो ती त्याला दाखवून देत आहे. आणि नंतर पुढे आम्ही वचनात बघतो की ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे. समुद्र तर अधिक अधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. या ठिकाणी योना कबूल करतो की हे वादळ कोणामुळे आलं? माझ्यामुळे. हालेलुया. त्या खलाशांचा त्या जहाजाचा काही दोष होता का? परंतु प्रियानो योनामुळं ह्या लोकांवर काय झालं? संकट आलं. आमच्यामुळे प्रियानो आमच्या परिवारावर देखील काय येऊ शकतं? संकट येऊ शकतं. केव्हा? जेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो किंवा परमेश्वराने दिलेली जबाबदारी ज्यावेळेस आम्ही पूर्ण करत नाही, आम्ही फक्त आमच्या इच्छेने करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. म्हणून आमची इच्छा आम्हाला काय करायची आहे? कोणी कसेही असू द्या, पण देवाने जर ती जबाबदारी दिली तर आम्हाला त्यांना प्रभूचं नाव सांगायचं आहे, त्यांच्या पापाची त्यांना जाणीव करून द्यायची आहे, त्यांना पश्चातापासाठी तयार करायचं आहे, ज्याद्वारे प्रियानो त्यांचं जीवन वाचलं जाईल. पुढे आणखी वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक. सो हे छोटं मोठं वादळ होतं का? छोटं मोठं वादळ होतं का? कसं होतं? कसं होतं? जोरात सांगा. कोणामुळे आलं? कारण योनालाच परमेश्वराने काय दिली? ती जबाबदारी दिली. सो आमच्यामुळं प्रियानो आमच्या संबंधित लोकांवर देखील काय होऊ शकतं? अरिष्ट येऊ शकतं, संकट येऊ शकतं. आणि ते पण छोटं मोठं नाही बरं का, खूप गांभीर्य आहे प्रियानो. ह्या वचनामध्ये खूप मोठी गोष्ट ह्या वचनामध्ये सांगितलेली आहे. ह्या वचनाला तुम्ही मुळीच हलक्यात घेऊ नका प्रियानो. आम्हाला छोटा आणि मोठ्यातला फरक समजतो आहे की नाही? हे मोठ्या वादळाबद्दल, मोठ्या तुफानाबद्दल यामध्ये सांगितलेले. म्हणून प्रियानो ह्या वचनाला आम्ही खूप गांभीर्याने घेऊया की जर आम्ही देवाची जबाबदारी पूर्ण करत नाही, देवाने सोपवलेलं काम जर आम्ही पूर्ण करत नाही, तर प्रियानो छोटं मोठं नाही तर मोठ्या, कशा मोठ्या म्हणा, आणखी जोरात, आणखी जोरात. हालेलुया. म्हणून आम्हाला सांभाळायचे प्रार्थना. परमेश्वराची इच्छा आम्हाला पूर्ण करायची, आमच्याच इच्छेनुसार नाही चालायचं. मला आवडते म्हणून मी करल, मला आवडत नाही म्हणून मी करणार नाही, असं नाही. माझी इच्छा आहे म्हणून मी करेल, माझी इच्छा नाही म्हणून मी करणार नाही, असं नाही चालणार प्रियानो. देवाने जबाबदारी दिली ती पूर्णच करायची आहे. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, जहाज किनाऱ्यावर लावावे म्हणून ती माणसे वल्ली मार मारून थकली, पण त्यास ते साधेना, कारण समुद्र त्याचवर अधिक अधिक खवळत चालला होता. जोपर्यंत प्रियानो परमेश्वराचं काम पूर्ण होत नाही, परमेश्वर ती उलथापालथ करतच राहतो. जोपर्यंत त्याला ते हवं ते मिळत नाही तोपर्यंत परमेश्वर शांत बसतो का? नाही. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की या माणसाच्या जीवाबद्दल आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करीतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळावयाचा राहिला. हालेलुया. जोपर्यंत योना जहाजात होता तोपर्यंत समुद्र काय होत होता? खवळतच होता, खवळतच होता, हे की नाही? जोपर्यंत प्रभूला तुम्ही मिळत नाही तोपर्यंत परमेश्वर काय करणार? सगळं उलथापालत करणार, फक्त तुमच्यासाठी बरं का. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की योनाला समुद्रात फेकून दिलं प्रियानो, त्यावेळेस काय झालं? शांत झालं. सो तुफान आणणं आणि थांबवणं हे कोणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या. आणि आमच्या जीवनामध्ये पण तुफान येण्यासाठी कधी कधी आम्हीच कारणीभूत ठरतो. हालेलुया. जर सरळ व्यवस्थित निनवेला गेला असतं तर एवढं सगळं झालं असतं का? आहे की नाही? इतकं सगळं झालं असतं का? इतक्या समुद्रामध्ये तुफान आणावं लागलं नसतं परमेश्वराला.
बिचाऱ्या त्या खलाशांची एवढी दशा झाली नसती, ते जहाज फुटलं नसतं, किती काही गोष्टी कराव्या लागल्या परमेश्वराला योनासाठीच फक्त. आणि जर सरळ सरळ तो गेला असता तर फक्त इच्छा आहे ना, सो इच्छा खूप काही गोष्टी करायला लावते बरं का. म्हणून आपली इच्छा आहे ना ती परमेश्वराच्या हातात सोपून द्या. हालेलुया. आणि त्यानंतर ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो प्रियानो, वचन 16 मध्ये की त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला, त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसी केले. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. येशू ख्रिस्ताने पण या एका ठिकाणी याचं उदाहरण दिलं, बरोबर. योनाच्या चिन्हाबद्दल दिलेलं आहे की मनुष्याचा पुत्रही 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहील. सो येशू ख्रिस्ताने देखील प्रियानो याचा रेफरन्स दिलेला आहे. मत्तईच्या पुस्तकामध्ये तो रेफरन्स आहे. मत्तई 12:38-41. तेव्हा शास्त्री व परुषी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्याभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्र मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. ओके. सो आम्ही बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने देखील योनाचं उदाहरण दिलं आहे की नाही. जे किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे बघा बायबलमधून, की प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याचं उदाहरण देत आहे, ठीक आहे ना. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की तो 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात राहिला, तसं प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीच्या पोटामध्ये राहिला. हे एक चिन्ह आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे परमेश्वराने प्रियानो योनाला गिळण्यासाठी एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला. कारण परमेश्वराला प्रियानो त्याला कुठे घेऊन जायचं होतं, कुठे घेऊन जायचं होतं, निनवेस. ज्यावेळेस आम्ही सरळ सरळ ऐकत नाही ना, मग परमेश्वराला काय करावं लागतं, वेगळा मार्ग निवडावा लागतो, मासा तयार करावा लागतो, वादळ पाठवावं लागतं, मोडतोड करावी लागते, है की नाही. सहज ऐकत नाही तेव्हा. मग कसं ऐकणार तुम्ही? जसं परमेश्वर सांगतोय तसं कसं ऐकणार? आणि नाही ऐकलं तर, सरळ सरळ ऐकलं नाही तर मासा, है की नाही. आणि त्याच्यासोबत तुफान पण आहे बरं का, आणि त्याच्यासोबत अधोलोक पण आहे. कारण ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिलेले योना याचा 2 अध्याय वचन 2. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. ओके. कुठे गेला होता? अधोलोकात. जिवंतपणीच. किती भयंकर अनुभव असेल हा. जिवंतपणे अधोलोकात जाणं किती भयंकर अनुभव आहे. मासाच्या पोटात राहणं किती भयंकर असेल. हे कशामुळे झालं माहिती? फक्त परमेश्वराने दिलेली जबाबदारी स्वीकारली नाही. मग स्वीकारणार का? जोरात सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यामुळं कोणाचं जहाज फुटू नये, तुमच्यामुळे खलाशांना त्रास होऊ नये, तुमच्यामुळं तुफान येऊ नये, तुमच्यावर पण येऊ नये, बाकीच्यांवर पण येऊ नये, तुमच्यासाठी देवाने मासा तयार करू नये, जर असं वाटत असेल तर परमेश्वराने सांगितलं निनवेला जा, तर निनवेला जा. दुसरा मार्ग शोधू नका, परमेश्वरापासून पळ काढू नका, नाही तर हा प्रवास कसा पडेल? महागात पडेल. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की त्या ठिकाणातून त्याने आरोळी केली, परमेश्वराने त्याची आरोळी ऐकली प्रियानो. आणि आम्ही बघतो की वचन 10 मध्ये की परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. परमेश्वर आज्ञा करतो प्रियानो. सर्व काही हे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे. समुद्रात तुफान येणं हे पण परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, मत्स्याने गिळणं हे पण परमेश्वराची आज्ञा आहे, मत्स्याने ओकून टाकणं हे पण परमेश्वराचीच आज्ञा आहे.
सो आम्ही देवापासून कदापिही दूर जाऊ शकत नाही, कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीला आज्ञा करत असतो. प्रत्येक गोष्टीवर, समुद्रावर परमेश्वराचं नियंत्रण आहे, सगळ्या गोष्टीवर परमेश्वराचं नियंत्रण आहे. आम्ही परमेश्वरापासून कुठेच पळून जाऊ शकत नाही आणि पळण्याचा प्रयत्नही करू नका. जर पळाले तर खूप काही अनुभव तुम्हाला घ्यावे लागतील. हालेलुया. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की योनाला हा प्रवास खूप महागडा पडला, परंतु परमेश्वराची त्याने प्रार्थना केली, परमेश्वराने त्याला दुसरा चान्स दिला. तो पुन्हा निनवेकडे गेला, निनवेच्या लोकांना त्याने संदेश दिला, निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला आणि निनवे संपूर्ण प्रभूने वाचवलं प्रियानो. सो देवाची योजना प्रियानो हीच आहे की आमच्याद्वारे अनेक लोक वाचवले जावं. त्या व्यक्तीबद्दल आमची इच्छा असो किंवा नसो, परंतु आम्हाला देवाचं वचन त्यांना सांगायचं आहे. आणि कारण देवाचा उद्देश हाच आहे की प्रियानो प्रत्येक व्यक्ती हा तारला जावा, प्रत्येक व्यक्ती हा बचावला जावा. म्हणून प्रियानो आमची इच्छा आम्ही दूर सारूया, परमेश्वराच्या इच्छेनुसार आम्ही चालूया प्रियानो. जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालू तर निश्चित प्रियानो आमचा प्रवास जो आहे, जीवनाचा जो प्रवास आहे, तो परमेश्वर कसा करेल, सफळ करेल. हालेलुया. आणि कुठल्याही प्रकारचे कडू अनुभव तुम्हाला येणार नाही. म्हणून परमेश्वराने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी स्वीकारा, त्याच्या मार्गदर्शनानुसार चला आणि बघा तुमचा जीवनाचा जो प्रवास आहे तो अत्यंत अत्यंत सुखमय असा होईल. हालेलुया. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुफान, कुठल्याही प्रकारचे वादळ येणार नाही, तुमचीही कुठल्या प्रकारची दशा होणार नाही. म्हणून परमेश्वराच्या जबाबदारीला स्वीकारून त्याप्रमाणे चाला प्रियानो. परमेश्वराने जी सेवा कार्य दिलं आहे त्या सेवा कार्याला प्रियानो जाणून घ्या आणि त्यानुसार चाला. परमेश्वर तुम्हाला निश्चित याद्वारे आशीर्वादित करेल. आमेन. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. या समय प्रियानो आमचे नेत्र आम्ही बंद करूया. हालेलुया. धन्यवाद प्रभू. प्रभू मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. प्रभू आज तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू मला मार्गदर्शन केलंस प्रभू. या जीवनामध्ये प्रभू तुझं काम करण्यासाठी, तुझं सेवा कार्य करण्यासाठी प्रभू तू आम्हाला निवडलेलं आहे प्रभू. तू आम्हाला जबाबदारी दिलेली आहे प्रभू. योनासारखी जबाबदारी तू आमच्यावर दिलेली आहे की प्रभू आमच्या